भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 10 कर्माचे भेद, गुरु शिष्य लक्षणे याचा भाग 6. उद्धवा, असे हे कर्मवादी कर्माच्या मागे लागून कर्मठ होतात. त्यांनी भोगसुखासाठी केलेल्या कर्मातून त्यांना जिवंतपणे दुःख भोगावं लागतं. पण मृत्यूनंतरही त्यांचं दुःख भोग संपत नाहीत. समजा त्यांची कर्म निर्दोष झाली आणि त्या पुण्याईवर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली, तरी तिथं मिळणाऱ्या सुखामागे दुःख असतातच. स्वर्गात सुखाच्या वाटणीत कमी जास्तपणा येतच असतो. तो कसा काय, उद्धवानं विचारलं. ऐक, श्रीकृष्ण पुढे सांगू लागले. अरे, एकाला रंभा मिळाली तर दुसऱ्याला उर्वशीवर समाधान मानावं लागतं. म्हणजे तिथंही मत्सराला कोंब फुटतो आणि मत्सर म्हणजे मिठाचा खडा आहे. घागरभर दुधात मिठाचा एक खडा पडला तरी ते सर्व दूध वाया जातं. त्यामुळे कर्मेषु दुःखम हे वचन सार्थ होतं. कारण जीवाकडून होणारी कर्म सकाम असतात आणि कोणतंही सकाम कर्म पूर्णपणे निर्दोष होतच असं नाही. त्यातून पाप पुण्य असं भेसळयुक्त प्रारब्ध तयार होतं. ते त्या जीवाला भोगावंच लागतं. उद्धवा, पुण्यानं स्वर्गसुख मिळतं, पण पुण्य संचय संपला की पापाचंही फळ भोगावं लागतं. आणि एक लक्षात घे, ते असं की स्वर्गातील सुखही कुणाचं तरी उष्टच असतं. कोणीतरी आधी भोगलेलं त्याच्या हातून काढून घेतलेलं दुसऱ्याच्या वाट्याला येतं. उद्धवा, ज्ञानी पंडितांची जर ही गत होते तर अज्ञानी जनांची व्यथा काय असेल याचा विचार करायलाच हवा. श्रीकृष्ण सांगत असलेला हा कर्मविचार उद्धवाला मनोमन पटत होता. कारण अवतीभवतीच्या ज्ञानी पंडितांचे ते वास्तववादी दर्शनच श्रीकृष्णाने घडवलं होतं. म्हणून त्याने श्रीकृष्णाला विचारलं, देवा, तुझ्या उपासनेच्या निमित्तानंच जनांची पूजा यज्ञादी कर्म होतात. तू सर्व सुखाचा ठेवा असताना ती कर्म लोकांनी सोडावीत का? मग त्यांनी उपासना म्हणून काय करावं? भगवान श्रीकृष्णाला उद्धवाच्या ह्या प्रश्नामागचा भाव लक्षात आला. सर्वसामान्य जनांना समजेल ह्या उद्देशानं ते सांगू लागले. उद्धवा, वासनेतून जन्माला आलेला जीव हा वासना भोगाकडे आकर्षिला जाणार हे स्वाभाविकच आहे. परंतु या दशेंद्रियांच्या मागे मन म्हणून 11वं इंद्रिय असतं. त्या मनाला संस्कारित करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. सुसंस्कारित मनातच विवेक उत्पन्न होतं. त्यामुळे त्याच्या विचारांना आपोआपच वेसण बसते आणि या विचारांना वेसण लावून केलेली कर्म ही जाणीवेतूनच होतात. त्यासाठी जीवाला संत संगतीचा आश्रय घ्यायला हवा. कर्म सोडून काही साधत नाही, तशी कर्म सोडताही येत नाहीत. आवश्यक ती कर्म करावीच लागतात. मात्र ती करताना त्याच्या मागच्या कामनांचा त्याग करावा लागतो. निष्कामतेनं केलेल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या सुखदुःखाचा मनाला लेप लागत नाही. ती कर्म निर्बंध होतात. आता उपासनेबाबत सांगायचं तर मानवी देहात लेशरहित अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे आत्मा. तो या देहाकडे केवळ साक्षीत्वानं बघत असतो. देह व्यापाराला तो सदैव चेतना देतो. त्याच चेतनेतून सर्व देह व्यापार घडत असतात. परंतु तो त्यापासून संपूर्ण अलिप्त असतो. तेव्हा आत्म्याची उपासना हाच माझ्यापर्यंत येण्याचा एकमेव मार्ग आहे. उद्धवा, आत्मा जाणणं म्हणजे मला जाणणं होय. आत्मा हेच माझं स्वरूप आहे. परब्रह्म परमात्म्याचा अंश म्हणजेच आत्मा होय. असा मी जरी सर्वत्र भरून उरलेला असलो तरी जीवाला ते आत्मदर्शनाशिवाय कळत नाही. जगातील सर्व सुखदुःख ही माईक असतात आणि आत्मा मायातीत असतो. जीवाला ही जाण यावी लागते
त्यासाठी सत्संग घडायला हवा. उद्धवा, धर्म वेद शास्त्र ही माझीच रूपं असली तरी ती भिंतीवरील चित्राप्रमाणे असतात. भिंतीवरील चित्रात डोंगर, झाडं, नदी, नौका, नावाडी असं दृश्य चितारलेलं असतं. प्रत्येकाचं अस्तित्व, रूपरंग वेगळे असतात. प्रत्येक वस्तूच्या भावातून होणारं प्रगटीकरण वेगळं असतं. परंतु सर्वांचे मिळून तयार झालेलं ते चित्र एकाच भिंतीवर काढलेलं असतं. भिंत हा सर्वांचा आधार आहे. भिंत पाडली तर एका क्षणात सर्वांचं अस्तित्व संपतं, हे सत्य आहे. उद्धवा, अशा या एकाच भावनेनं जो मला जाणतो, समजून घेतो, तोच प्रयत्न करतो. ती खरी साधना होते आणि तो भक्त मला आवडतो. देहा पलीकडे, भौतिका पलीकडे, विषय विकारा पलीकडे जाऊन माझं स्वरूप जाणणं हेच मानवी जीवनाचं ध्येय असायला हवं. तीच एक साधना आहे. बाकी सर्व साधनं मानावीत. माझं ज्ञान आणि ध्यान हेच त्या जीवाला सुखरूप करतं. तेव्हा मानवानं मनानं माझ्या एकाचाच वेध घ्यावा. तोच एक ध्यास धरला की देहाचे विचार सहजतेनं बाजूला होतात. देहाची सुखदुःख ही त्याच्या प्रारब्धाप्रमाणे येतील व जातील. त्याचा खेद वा खंत न करता एका माझंच म्हणजे आत्म्याचं स्मरण करावं. उद्धवा, हाच माझा बोध लक्षात घे. असं म्हणून श्रीकृष्ण आसनावरून उठले. त्यांनी उद्धवाला दोन्ही हातांनी हृदयाशी घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवले आणि मुखाला गोंजारीत म्हणाले, उद्धवा, तुझ्यासारखा जिज्ञासू जाणता भक्त मला मिळाला ह्याचा मला खरोखर आनंद वाटतो. तुझ्या मनाचं पूर्ण समाधान मी करीन याची खात्री बाळग. असं बोलून ते प्रासादाच्या बाहेर पडले. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, उद्धवाचं चित्त पण सात्विकतेनं भारावलं होतं. त्याला मी तुझं पूर्ण समाधान करीन या श्रीकृष्णाच्या वाक्यानं आनंद झाला. तो मनात म्हणत होता, कृष्ण हा निजधामाला जाणारच. त्याला इथं काही काळ थांबवण्याचा मार्ग मला सापडलाय आणि तो त्यानं मान्यही केलाय. मी श्रीकृष्णाला आता नवनवीन प्रश्न विचारीन, त्याचं निरसन करून घेईन. मला लाभलेल्या या संधीचा मी पुरेपूर लाभ घेईन आणि स्वतःचं कल्याण करीन. असा विचार करीत उद्धव पण निजसदनाकडे निघाला. जाता जाता मावळतीच्या सूर्याला त्यानं वंदन केलं. आदित्य नारायणा, कल्याण कर, असं पुटपुटतच तो पावलं टाकीत होता. या भागाबरोबरच पुष्प 10 कर्माचे भेद, गुरु शिष्य लक्षणे याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 11 बंध मुक्त लक्षणे, भक्त आणि भक्ती याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.